एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। स्वाभिमानी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर इथं असलेल्या जवाहर साखर आणि दत्त सहकारी कारखान्याचे ऑफिस फोडलं आणि यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळालेच पाहिजे आणि या मागणीसाठी सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये, अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टींनी दिलाय। दृश्य आपण पाहतो कोल्हापूरमधली। या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस दरावरून आंदोलन केलेलं आहे। एकरकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। स्वाभिमानी संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जयसिंगपूर इथं असलेल्या जवाहर साखर आणि दत्त सहकारी कारखान्याचं ऑफिस फोडलं आणि यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळालाच पाहिजे आणि या मागणीसाठी सरकारनं बघ्याची भूमिका घेऊ नये, या मागणीकडे, अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागेल असा इशारा देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय।